तर कशा आहात मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आम्ही आलेलो आहे पुण्याला। म्हणजे भरपूर टाइम झाला मी कोणताच व्हिडिओ वगैरे अपलोड नाही केला यूट्यूबला, कारण आमची जॉइनिंगची सगळी प्रोसिजर चालू होती। म्हणजे इंटर्नशिप कंप्लीट झाल्याच्या नंतर आम्ही मेकअप ड्युटीज कंप्लीट केल्या आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन वगैरे हे ते सगळी प्रोसेस मी एक व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे। बट त्याच्यानंतर आम्ही पुण्याला म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल जॉईन केले आणि इकडे येऊन आम्हाला ऑलमोस्ट 1 वीक झाला आहे। त्या 1 वीकमध्ये आम्ही भरपूर काही केलं। मी नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तुमच्यासोबत सगळं शेअर करेल। या व्हिडिओमध्ये मी दिवाळी डेकोरेशन शेअर करणार आहे तुमच्यासोबत आणि त्यामध्ये आम्ही एक किल्ला बनवला आहे डेकोरेशनमध्ये। सो आम्ही कसा बनवला आहे, काय किती जणांनी मिळून बनवला, आपण या व्हिडिओमध्ये बघू। तर मित्रांनो, ही सगळी तयारी आम्ही ज्या व्यक्तीच्या भरोशावर सुरू केली तो म्हणजे परवेज, आणि परवेजपासूनच आपण व्हिडिओची सुरुवात करणार। तर विषय असा होता की आम्हाला सगळ्यांना मिळून हे सगळं डेकोरेशन करायचं होतं। मग आम्ही थोडेसे पेपर कटिंग केले, बाहेरून कलर बोलवले आणि महाराजांची मूर्ती वगैरे बोलवली आणि मग केली आम्ही डेकोरेशनसाठी सुरुवात। तर स्टार्टिंगला परवेजनी थोडेसे ड्रॉइंग वगैरे केले, म्हणजे जे की पिलर्स होते, बॅकग्राऊंड होता, तो सगळा पहिले ड्रॉ करून घेतला। मग त्यानंतर अपेक्षाकडे आणि जे आमचे फ्रेंड्स आहेत ज्या आलेल्या आहेत केरळ मधून, तो आम्ही सगळे सोबत आहेत इंडक्शनला इथे आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये। तर त्या सगळ्यांनी मिळून परवेजनी जे काही ड्रॉ केलं होतं ते कट केलं आणि त्यावरती कलर केला। आम्ही थोडेसे कलर पेंट्स वगैरे आणले होते की म्हणजे थोडं फास्ट होईल। आणि हे सिंहासन मेन म्हणजे परवेजची आयडिया होती, ज्यांनी कट करून दिलं होतं आणि या सगळ्या मिळून त्याला थोडंसं डेकोरेट वगैरे करत होत्या। आणि मी कॅमेरा घेऊन गेलो का यापेक्षा फक्त दातच काढायच। तिला म्हणलं, अरे भाई कॅमेरा आला का हसायचं बंद कर आणि पहिलं तू ना मस्तपैकी कटिंग करून घे आणि स्प्रे करून घे। सो ऍक्च्युली मला स्टार्टिंग पासून व्हिडिओ घ्यायचे होते, बट एवढा टाइम नसल्यामुळे मी काही व्हिडिओ घेतले आणि काही स्किप केले। बट जितके व्हिडिओज आहेत तितक्यात मी ट्राय केलंय की तुम्हाला मी व्लॉग दाखवल। तो आम्ही हे सगळं कटिंग वगैरे केलं आणि त्यानंतर मेन आम्ही सगळं किल्ला फेविकॉल वगैरे यूज करून बनवला। तो मेन किल्ला आम्ही कसा बनवला ते एकदा तुम्हाला दाखवतो। आणि हे जे तुम्हाला बॅकग्राऊंडला नाव दिसतंय जगदंब, ह्याच्यात पण परवेजचेच पूर्ण आर्टिस्ट आहे। म्हणजे मी ते राईट केलं आणि आम्ही इथे ते चिपकवलंय। आणि मग नंतर अपेक्षा म्हणे की महाराजांच्या साईडला वाघ मी माझ्या हाताने ठेवणार, म्हणलं ठेव बाई। आणि त्यानंतर आमचा किल्ला वगैरे बनून झाला आणि मग या आमच्या आहे सिस्टर इन्चार्ज रुपाली मॅम, त्या बोलले की चला आपण सगळे मिळून आणखी थोडंसं डेकोरेशन करू। सो आमचे एक फ्रेंड जॅकब ब्रदर ते पण आमच्या सोबत होते आणि त्यांनी मग बाकी सगळं डेकोरेशन करण्यासाठी हेल्प केली। आणि मग नंतर अपेक्षा, बिन्सी, अमू, स्वाती, परवेज, चेतन सिस्टर, जॅकब ब्रदर आम्ही सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा हा फ्लोअर छान असा डेकोरेट केला। इकडे आम्हाला छोटेसे आकाशकंदील वगैरे दिलेले होते। सो सगळे बोलले की किल्ल्याचं काम तर आपलं पूर्ण झालंय, मग सगळे मिळून एकदा फ्लोअर डेकोरेट करू। सो अशा प्रकारे आम्ही आजचं सगळं दिवाळीचं डेकोरेशन केलं। सो अजून तर आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये आमचं चालू आहे इंडक्शन आणि मी थोडंसं मध्ये टाइम नसल्यामुळे जास्त व्हिडिओ टाकलेच नाही, बट रेग्युलर व्लॉग्स तुम्हाला येत राहतील। प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि आणखी अशाच नर्सिंग रिलेटेड व्लॉग्ससाठी कीप इन टच विथ मी। थँक्यू सो मच।